माझ्या आईची प्रकृती खूप बिकट आहे. काय झालंय बाळा तुझ्या आईला? ती गर्भवती आहे. आज संध्याकाळपासून तिच्या पोटात खूप दुखतंय. सायंकाळी माझे बाबा विठ्ठलपंत गावात सहाय्य मागायला आले होते, पण सगळ्यांनी नकार दिला. आता शेवटी बाबा पांडुरंगाची आळवणी करत बसलेत. आईच्या वेदना पाहावेनात म्हणून मी त्यांना न सांगता आलो आळंदीत. पण त्या सुईण मावशी देखील नाही म्हणाल्या हो यायला. कुणीच येत नाही आमच्या साह्याला. तुम्ही तरी येता का मावशी माझ्यासोबत? नाव काय तुझं बाळा? मी ज्ञानेश्वर. काय करताय तुम्ही? हा? अहो तो हा? आणि हे संन्याशाचं पोर काय करतं इथे मध्यरात्री? अहो त्याची आई अडली ना म्हणून आलाय बिचारा. हे राम, परत अनाचार केला वाटतं त्या विठ्ठलपंत संन्याशानं. आणि तुमचे काय? तुम्ही जायला निघालात की काय त्याच्यासोबत? चला घरात वा. अहो पण आत वा म्हटलं ना. चला. पांडुरंगा, ते जरा बाळ निवृत्ती, ज्ञानदेव दिसला का तुला? बाबा हो, ज्ञाना जवळपास कुठेच नाही दिसत आहे. बाबा, आईला काही होणार नाही ना? नाही बाळ, आईला काही होणार नाही. पांडुरंगा आहे ना आपल्या संगती. विठ्ठला, सांभाळ रे तुझ्या लेकरांना. हो 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 रुक्मिणी, हो थोडा धीर धर. हो थोडा धीर धर गं. धीर धर. हो पांडुरंग आहे तुझ्यासोबत. मुलगी मुक्ता. आनंदाची वार्ता, मुलगी झाली. आधी माया आली. माय म्या कानोबा आणि ही माझी बाईल रक्की. वाईच देवळात बसलं तर चालेल काय? आणि हे कोकरू बाहेरचं आहे माझ्या. माहिती आहे, माहेरचं आहे तुझ्या. चालेल काय? या या आत या. हा, पण नाही म्हणजे गावातलं कोणी काय बोलायचं नाही ना? नाही बोलायचं कोणी, आधी बोलायचे. पण मुक्तानी आणि तिच्या भावंडांनी सुधारलंय सगळ्यांना आता. या या आत या. या आजोबा. बसा तुम्ही बसा. ठेव तुझं माहेरचं कोकरू. द्या. आजी, पुढे काय झालं? सांगते सांगते हा. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीची चारही पोरं तेजाळ. पण ही धाकटी मुक्ता ही म्हणजे वीजच जणू. दिसणार एवढीशी पण फटका मात्र बाई 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 बाई. एकदा असंच सिद्ध बेटाहून जाताना मुक्ता मला तिकडे दिसली. आपण श्लोक म्हणूयात. श्लोक नको. तुझ्याकडे भातुकलीची बुडकुली आहेत का? आहेत की, आळंदीच्या आजोबांनी दिलेली. पण मला नाही आवडत ग भातुकली खेळायला. मग ग काय आवडतं? मला हरिनाम घ्यायला आवडतं. काय ग गोदे, तुझे वडील शास्त्री आहेत ना? हो. मग त्यांनी तुला वेद म्हणायला नाही शिकवले? तुला येतात का? हो, माझ्या बाबांनी शिकवलेत की. संगच्छध्वम, संवदध्वम, संवो मनान
तत्तत्स्वी जानतां देवाभागं यथा पूर्वे सञ्जानानाम् उपासते समानो मन्त्रस्समिति समाधि समानं मनः चित्तमेषां समानं मन्त्रम् अभिमन्त्रये वः समानेन वो हविषा जुहोमि. ऐक मुक्ताच्या आईनं ओळख पाळख नसताना मला सहाय्य केलं. रक्त येतंय की चांगलंच. मला प्रश्न पडला, इतक्या सुस्वभावी स्त्रीला गावानं वाळीत का टाकलं असेल? तिला पाहिलं की काहीतरी दिव्यत्व जाणवायचं हे निश्चित. पण गावच्या प्रमुख पुरोहितांनी या कुटुंबाविरुद्ध आधीच वैर पुकारलं होतं.